नमस्कार. जेव्हा आपण बी-एड करायचा विचार करतो किंवा शिक्षक भरती येते, त्यामध्ये अनेक प्रकारचे शब्द आपल्या कानावर येतात आणि नवीन असल्यामुळे आपला खूप गोंधळ उडतो. आज आपण टी-ए-टी, सी-टेट, सी-ई-टी, टेट अशा शब्दांचे अर्थ काय आहेत ते जाणून घेऊया. पहिलं आहे डी-एड, डिप्लोमा इन एज्युकेशन. आता डी-एडला DELED म्हणून सुद्धा ओळखले जाते. प्राथमिक शाळेत इयत्ता 1ली ते 5वीसाठी शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेला हा 2 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे. त्यानंतर बी-एड, बॅचलर ऑफ एज्युकेशन. माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेली 2 वर्षाची पदवी आहे. सी-ई-टी, कॉमन एंट्रन्स टेस्ट. बी-एड किंवा डी-एड यासारख्या व्यावसायिक कोर्सला प्रवेश मिळवण्यासाठी घेतली जाणारी प्रवेश प्रक्रिया, उदाहरणार्थ महाराष्ट्र बी-एडची सी-ई-टी, त्यानंतर सी-टी-ई-टी, सी-टेट, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा. केंद्र सरकारच्या शाळांमध्ये KVS, नवोदय शिक्षक होण्यासाठी CBSE घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षा. ही परीक्षा तुम्ही पास झाले तर झेडपीमध्ये सुद्धा तुमचा नंबर लागतो. त्यानंतर टी-ए-टी किंवा टेट, टीचर एलिजिबिलिटी टेस्ट, शिक्षक पात्रता परीक्षा. राज्य शासनाच्या शाळेमध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली परीक्षा महाटेट. त्यानंतर टेट, टी-ए-टीला सुद्धा टेट किंवा टेट सांगितले जाते, त्यामुळे हे कन्फ्युजन होण्याची शक्यता असते इथे. टीचर ॲप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी. महाराष्ट्रात पवित्र पोर्टलद्वारे सरकारी व अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती आणि निवडीसाठी घेतली जाणारी स्पर्धा परीक्षा. त्यानंतर PRT, प्रायमरी टीचर, इयत्ता 1ली ते 5वी प्राथमिक शाळांमध्ये शिकवणं यांना PRT म्हणतात. याची पात्रता आहे 12वी अधिक तुमचे डी-एड झालेले असावे. टी-ए-टी पेपर पहिला किंवा सी-टी-ए-टी पेपर पहिला उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर TGT, ट्रेंड ग्रॅज्युएट टीचर, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक. हे पदवी अधिक तुमचे बी-एड पूर्ण केलेले शिक्षकांचे पद आहे, जे इयत्ता 6वी ते 10वीपर्यंत शिक्षकांसाठी असते. त्यानंतर PGT, पोस्ट ग्रॅज्युएट टीचर, इयत्ता 11वी व 12वीसाठी हे पद असते. संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे, त्याचबरोबर तुमचे बी-एड असणे आवश्यक आहे. यानंतर सुद्धा तुम्हाला अजून माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.